आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदा बाळा, आजी आपली आहे की नाही? आजी आपल्यावरती रागावली, ओरडली तरी सुद्धा तिच्यावर रुसायचं नाही। आणि आपल्यामुळे आजीला वाईट वाटेल असं कधीच काही बोलायचं नाही आणि तसं वागायचंही नाही, कळलं? शहाणं माझं बाळ ते। वेदा, आज मी बाबांबरोबर जायला नको होता ना? मी गेले आणि तू एकटी पडलीस, मला माफ करा वेदा। यापुढे मी तुला सोडून कधीच जाणार नाही, तुला कधीच एकटं पडू देणार नाही, हे माझं वचन आहे तुला। आजसाठी मला माफ करा। चला झोपूया आता। बाळा, आज महागौरी मातेच्या कृपेने तू सुखरूप आहेस। आई, तुझे उपकार आहेत माझ्यावर। आई, मला झोप नाही येते, अंगाई गा ना। बरं, हरी इकडे ये ना। हरी, आजपासून वेदा जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे तू पण जायचंस। 24 तास वेदाच्या सोबत राहायचं। वेदाजवळ कोण येतंय, काय बोलतंय हे मला लगेच येऊन सांगायचं, कळलं? येस, सीसीटीव्ही। आजपासून मी तुझा सीसीटीव्ही कॅमेरा। हरी 24 तास। हरी, आज ना तू खूप छान काम केलंस, शाबास। नेहमी असाच दक्ष राहा। राहीन राहीन, नक्की राहीन, तू नको काळजी करूस। तू इथे काय करतेस? वेदाला त्रास द्यायला आलीस परत? वेदाला नाही, तुला। माझ्या कानाखाली मारलीस तू। मी कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरत नाही।
या गोष्टीचा पण वचपा काढणार आहे मी, कळलं? काढ ग, मी काय तुला घाबरत नाही. पण एक गोष्ट ना लक्षात ठेव, वेदाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर फक्त कानाखाली नाही मारणार, जाळ काढेल, कळलं? बरोबर आहे मीरा, जशाच तसे. या मायाला तू अजून नीट ओळखत नाहीस मीरा. जो कोणी माझ्या डोक्यात जातो त्याला मी सुखाने जगू देत नाही, कळलं? माझ्या सुखाची काळजी तू नको करूस माया. ऍटिट्यूड, मला ऍटिट्यूड दाखवतेस तू? मीरा, एक गोष्ट विसरू नकोस, या घरात तू फक्त या मुलीमुळेस, कळलं? आणि दुसऱ्यांदा सुद्धा तू या मुलीमुळे वाचलीस, कळलं? पण ही वेदच नाही राहिली तर तू या घराबाहेर जाशील मीरा. या घरातून कोण बाहेर जाईल ना ते लवकरच कळेल तुला. जेव्हा तुझे खरं रूप सगळ्यांना कळेल ना तेव्हा काय करशील ग तू? आणि हो, वेदाच्या बाबांना जेव्हा कळेल ना तेव्हा ते तुला या घरात काय, या शहरात सुद्धा राहू देणार नाही. आणि या वयात तर तुला कोणी अनाथ आश्रमात सुद्धा घेणार नाही. तू ना एक काम कर, एक रस्ता शोधून ठेव जिथे तुला नंतर भीक मागता येईल, कळलं? मीरा, यू मीरा प्लीज प्लीज, माझ्याकडून तू माझा नवरा हिरावून घेतला तसं माझी मुलगी हिरावून घेऊ नकोस प्लीज. अथर्व, अथर्व प्लीज समजून नाही, प्लीज. मला वेदाला भेटू देत नाहीये प्लीज. मी नाही जगू शकत आपल्या वेदाशिवाय. वेदाला भेटायचं पण नाही का मी आता, प्लीज. सांग नाहीला, तूच सांग. माया, तुझी बडबड बंद करा, नाटकं करू नकोस. मी नाटक करेन? अथर्व तूच सांग रे आता. माया, मी सध्या वेदामुळे गप्प आहे. तिच्या मनावर ह्याची भुरळ आहे, पण आय एम शुअर एक दिवस वेदाला तिची चूक कळेल आणि ती स्वतःहून मीराला घराबाहेर जायला सांगेल. मला चालेल, पण मी पण तुम्हाला एक वचन देते. तो दिवस नक्की येईल जेव्हा जेव्हा वेदाला तिची चूक कळेल आणि ती पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाने बाबा म्हणून हाक मारेल. तिचा सगळा राग विसरून पुन्हा एकदा प्रेमाने तुम्हाला मिठी मारेल. बघा तुम्ही. तुला